आता डीपर आणि डीपरच्या सगळ्या टीम मेंबर्सचे मी आभार मानतो की या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आमच्यासारख्या ॲस्पिरंट्सना ही एक अपॉर्च्युनिटी ते देत आहेत, अजूनही देतील, बरीच वर्ष चालेल. त्यासाठी खूप खूप आभार मानतो त्यांचे. PCT जो एक्सपिरियन्स असतो त्याची आपण किंमत करू शकत नाही असं मी म्हणेन. कारण एक्झाम फोबिया जो आहे तो काढण्याचं जे काम करतायत ते अतिशय चांगलं आहे. कारण आपल्या बोर्डाच्या पॅटर्नमध्ये कायम सक्सेस इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफर्ट, पण CETच्या बाबतीत तसं नाही आहे. त्या पर्टिक्युलर 3 तासामध्ये तुम्ही कसं परफॉर्म करताय, तुमची मेंटल ॲबिलिटी, मेंटल स्टेट कशी ठेवताय याच्यावर तुमचा सक्सेस आहे. आणि त्यासाठी एक एक्झाम फोबिया निघून जाण्यासाठी जी रिक्वायरमेंट आहे, जे प्री रिक्विसाइट्स आहेत ते डीपरने आम्हाला प्रोव्हाइड केले. मला सांगायला अतिशय आनंद होतो की साताऱ्यातले आम्ही एकाच बेंचवर बसणारे 5 जण डीपरच्या टॉप 50 होतो आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये PCM टॉपर्समध्ये सुद्धा आम्ही टॉप 50 आहोत. तर हा जो एक रियालिटी चेक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आम्ही सगळे, मी, रवी, विशाल, संकेत, आम्हाला ग्रुप स्टडीमुळे खूप फायदा झाला आणि आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आम्ही महाराष्ट्र लेवलमध्ये अमुक करतोय. कारण जानेवारीला CETचं प्रिपरेशन हार्डली अबाउट 80% झालेलं असतं आणि त्यावेळेला आम्हाला काय ठाऊक की आम्ही महाराष्ट्र लेवलला कुठेपर्यंत जाऊ शकतो. तर जेव्हा DCTचे रिझल्ट आले त्यावेळेला आम्हाला इतका आनंद झाला की आनंदापेक्षा आमचा कॉन्फिडन्स खूप बळकावला. विशाल बोबडे DCTमध्ये स्टेटमध्ये 3rd होता, मी 5th, संकेत 8th. म्हणजे टॉप 10 आपण जाऊ शकतो ही कधी आम्ही कल्पना केलीच नव्हती. तर हा जो कॉन्फिडन्स आहे आणि जानेवारीच्या स्टेजला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे उभे राहतात, तेव्हाच्या मुलांचे तुमच्या कॉम्पिटिटर्सची काय स्टेज आहे, त्यांचं कुठपर्यंत प्रिपरेशन झालेलं आहे, हे जेव्हा तुम्हाला कळतं त्यावेळेला पुढे वाटचाल करायला अतिशय चांगला कॉन्फिडन्स मिळतो. रवी 50 होता, त्याला कळलं की तो कंपॅरिझनमध्ये कमी पडला, पण त्याला तेव्हापासून जाणीव झाली की मला अजून करायला पाहिजे. म्हणजे जे वर आहेत त्यांचा कॉन्फिडन्स तर बळकावतोच, पण जे खाली आहेत त्यांना इम्प्रूव्ह करायचं आहे याची एक चांगली सकारात्मक जाणीव होते आणि हे डीपरने आम्हाला सगळं दिलं. दुसरी गोष्ट म्हणजे MST CETचे क्वेश्चन पेपर्स, आन्सर शीट्स बाजारात अवेलेबल बरेच पब्लिकेशनने केलेले आहेत. प्रत्येक जण आपापलं डोकं लावून काही ना काहीतरी वेगळं करतो, पण मुळात परीक्षेला गेल्यावरती काहीतरी वेगळंच सापडतं. देर इज नो करेक्शन. म्हणजे जे आधी आपण प्रॅक्टिस केलेलं असतं ते तिथे नसतं. रोल नंबर कुठे लिहायचा, वर्ड्समध्ये कधी लिहायचा, क्वेश्चन बुकलेट कधी मिळतं. तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला डीपरमुळे कळल्या. DCT 09 त्याच्यानंतरचे 2 सेट दिलेले, शिवाय 3rd सेट, ट्रायल सेट, या सगळ्यामधून इतकी प्रॅक्टिस झाली की आपण जे 10वीला प्रिपरेशन करतो की पेपर आला की पटकन इथे नंबर टाकीन, हे करीन ते करीन, जी आपली वर्किंग स्टाईल ठरलेली असते, जी बसलेली असते, सेट झालेली असते, ती सेट CETला होत नाही. आणि बरेच मुलं स्टार्टिंगलाच एकदम बावचळतात, कारण असा प्रकार कधी बघितलेला नसतो, आधी टेन्शन असतं. तर या सगळ्या गोष्टी एलिमेंट झाल्या. आम्हाला आधीच माहिती होतं की कुठे रोल नंबर्स लिहायचे आहेत, वर्ड्समध्ये कुठे लिहायचे आहेत, क्वेश्चन बुकलेट कधी मिळणार आहे, कसा आपण वर्कआउट करायचं आहे स्टार्टिंगच्या आधी, हे सगळा अतिशय चांगला एक्सपिरियन्स आम्हाला दिला होता. तर या बाबतीत मी डीपरचे थँक्स हा शब्द फार लहान आहे असं म्हणेन. म्हणजे त्यांच्या या कामाची आपण तुलनाच करू शकत नाही. आणि महाराष्ट्र लेवलवरती हा जो मोठा प्लॅटफॉर्म मिळतो, जी कॉम्पिटिशन फेस आपण करतो, ते अतिशय अमूल्य आहे असं मी म्हणेन. थँक्यू.